आयटक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन जिल्हा जालना संघटना द्वारा रास्ता रोको जलभरो आंदोलन करण्यात आला। अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या मानधनात वाढ, सामाजिक सुरक्षा, ग्रॅज्युएटी पेन्शन इतर मागण्यासाठी आज 25 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 1 वाजता अंबड चौफुलीपासून अंगणवाडी कर्मचारी यांचा मोर्चा निघाला व जिल्हा कार्यालय यांच्या समोर जाऊन रस्ता रोको आंदोलन व जलभरो आंदोलन करण्यात आला व अंगणवाडी कर्मचारी ची मागणी पूर्ण करण्यासाठी निवेदन देण्यात आला। जालना जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी 1 दिवसीय संप करून रस्ता रोको व जलभरो आंदोलन करण्यात आला होता। आंदोलन मध्ये देवदास जिगे, मधुकर वाघमारे, गजानन तळेकर, सविता देशमुख, कृष्ण वाहुळे, कविता जिगे, दुर्गा टकले, सुरेखा भानपुरे, सविता मघाडे, अनिता पिंपळे, उषा मगरे, सागर वाढेकर, सुरेखा लोखंडे, अंबिका लोखंडे, लीला हिवाडे, शिवगंगा दुडयार, कविता रमेश खरात, सुनीता सुरडकर, राधा हिवाळे, रेखा मधुकर केदारे, अनिता भिकाजी पगारे इतर मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी सेविका आंदोलन मध्ये सहभागी होते। आंदोलन कशासाठी? अंगणवाडी कर्मचारी गेल्या 6 महिन्यापासून लढा तीव्र करत आहेत। त्यांचा प्रश्न हा आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळालं पाहिजे। गेल्या शिंदे सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला लवकरच हिवाळी अधिवेशनामध्ये आश्वासन दिलं होतं, त्यांनी अद्याप त्याचा पार केलेलं नाही, त्याचा GR काढलेला नाही, त्याचा GR लवकर निघावा। यामध्ये 3 प्रमुख मागण्या आहेत। एक, यांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे। नंबर 2 ची मागणी पेन्शन आणि नंबर 3 चा आहे यांना किमान वेतनामध्ये वाढ झाली पाहिजे। आजच्या या महागाईच्या काळामध्ये यांना आज 10,000 रुपये आणि आता त्यांच्या बरोबरीला जे आमची आशा भगिनी आहेत, गटप्रवर्तक आहे, यांना सरकारने 15,000 रुपये वेतन दिलेलं आहे। हीच रास्त मागणी घेऊन अंगणवाडी कर्मचारी गेल्या 23, 24, 25 रोजी मुंबईला बसलेले आहेत। जर आज हा प्रश्न त्यांनी तिढाने केला नाही तर मुंबईमध्ये सगळे अंगणवाडी कर्मचारी मुंबईला रवाना होणार आहेत। तरी सरकारनं ही हाक देण्यासाठी, मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही आज कलेक्टर मार्फत या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि आमचा हा अंगणवाडी कर्मचाऱ्याचा पेन्शनसाठी, वेतनासाठीचा आजचा हा जेल भरो आहे। काय नाव आपलं? माझं नाव कॉम्रेड देवदास जिगे, आयटक जिल्हाध्यक्ष जालना। आतमध्ये जास्त